नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व मांगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यं त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर आहे ना, आमचा जो कार्यक्रम आहे तो आहे गावाकडे. मग आहे ना, गावाकडे जायचं आहे आणि आहे ना, मला जीव असा तुटतोय की मी गेल्यानंतर गावाला तुळशीला कोण पाणी घाललं नाही. आधीच तुळशी वाळली आणि त्यानंतर बघा छोटे छोटे जे रोपटे आहेत तुळशीचे, तर ते खूप छान आलेत. आणि त्यानंतर माझी पूजा वगैरे झाली. मी तुळशीला पाणी वगैरे टाकलं, सगळी पूजा वगैरे झाली. आणि तर आता गावाकडे जायची तयारी तर चालूच आहे. आणि सगळ्यात अगोदर आहे ना, हा जो वेदिकाचा डॉली फ्रॉक आहे ना, ह्याचा बॉक्स खूप मोठा आहे खरंच. आणि मी बॅगच्या खालच्या साईडला ठेवते, कारण की काय होणार आहे, वेदिका इकडं हो, बाकी बॉक्स काय बॅगेत बसत नाही. मग काय करते आता, हे काढते, बॉक्स नकोच आहे. मग पिशवीत भरूया का वेदिका? वेदिका थांब बाळा, तू छोटी आहे ना. मी बघते, त्यात लेहंगा टाकलाय तुझा आणि हा तुझा डॉली फ्रॉक, ती पण ह्यात टाकून देते. तुझं बघ, तुझं पिशवी पॅक केली आहे काय? टाकू काय काय? चल आता मी ना सगळे आता बॅग जी पॅक आहे ना ती करून घेते. आता सगळ्यात अगोदर हिरवीगार अशी पेशवाई साडी माझी ही टाकून घेते, कारण की ह्याच साडीचा जास्त मान आहे. मला हिरवा कलर तसाही खूप आवडतो आणि ही साडी तर मी वेअर करणारच. हा श्रीचा बॉक्स आहे. रे बाबा, श्रीचे कपडे त्या. आता हा पण बॉक्स बसतोय का नाही माहित नाही, हा जरा छोटासा आहे वाटतोय, बघूयात. हा बसतोय बॉक्स, हात ठेवतो कमीत कमी नाग. चलो आता फायनली गावाला जाण्यासाठी इथे बॅग सगळ्या पॅक आहेत. 1 2 3 4 5 अजून जार असणार आहे, पाण्याच्या बॉटल असणार आहे, अजून एखादं जण भरेल. सो चला, आमचा सातारा टू बीडचा प्रवास कसा होतो ते बघूया. चलो, फ्रीजमधल्या मस्त थंडगार बाटल्या घेतल्यात आणि ते जारही भरवत आहेत. आई तुळजा भवानी माता की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. देवाचं नाव घेतलं आणि आम्ही आमचा प्रवास सुरू केला. तर आहे ना, खाली फाट्यावरती अर्जंटमध्ये बिचारीने एका दिवसात माझं ब्लाऊज जे आहे ते शिवून दिलं, अगदी 1 तासाभरात म्हणावं. कारण की आदल्या दिवशी टाकलं होतं, तिने काय तिच्या कामाने तिला वेळ भेटला नव्हता टेलरला. मग काय तिने 1 तासाभरात ब्लाऊज मला अर्जंटली शिवून दिलं. त्याच्यामुळे इथे थोड्या वेळ गाडी थांबावी लागली. आणि त्यानंतर मग आम्ही गाडीची हवा जी आहे ती चेक करण्यासाठी भाऊजी घेऊन गेले. आणि वेदिकाचे पप्पा जे आहेत तर ते बोलले होते मी ब्लाऊज घेऊन येतो. मग काय त्यांनी साडी आणि ब्लाऊज घेऊन आले आणि ते हायवेलाच ते येऊन थांबले. तोपर्यंत आम्ही गाडीची हवाही चेक करून आलो, असं झालेलं. आणि ते ना एकदम स्टँडच्या बाहेर एकदम आउटसाईडला थांबले होते, त्याच्यामुळं लवकर दिसलेच नाही. त्याच्यामुळे इकडे हुडक तिकडे हुडक असं चालू होतं, कुठं थांबलाय नक्की, मागे राहिलं का, असं वेदिकाचे काका असे म्हणत होते. आणि मग काय, हे बघा समोरच लाल शर्ट हात करतायत, आमची चष्टमस्करी करतायत ते. आणि त्यानंतर आम्ही बसलो गाडीत, बघितलं ब्लाऊज कसं शिवलंय आणि छान शिवलंय. कारण की 1 तासाभरात एवढी परफेक्ट टेलर म्हणजे फर्स्ट टाइम त्यांच्याकडे टाकले आणि छान पद्धतीने शिवलंय. तर मुलंही एन्जॉय करतायत. आणि आता सातारा टू बीड, म्हणजे बीडमध्ये नाही प्रॉपर, ॲक्च्युली अलीकडंच आहे, एक 50 किलोमीटर, म्हणजे बीड जिल्हा येतो आम्हाला. तर मी तालुका असं डायरेक्ट नाही सांगू शकत आहे, पण बीड जिल्हा येतो. तर आहे ना, आमचा जो प्रवास होता तर आहे ना, आम्हाला वाटारमध्ये जायचं होतं, पण मध्येच वाघोलीच्या इथे रस्त्याचं काम चालू होतं. मग थोडासा रस्ता चेंज करावा लागला आणि मस्त हिरवगार लोकेशन, घाटातून घाट खरंच खूप मोठा आहे आणि बघताच क्षणी भीती वाटते, असं झालेलं. तर मस्त पाऊसही पडलेला रस्त्यानं आणि पावसाचा वास, पाऊस मातीत भिजलेला असा वास घेतला आणि भारी वाटलं. आणि त्यानंतर हा झालेला कृष्ण, म्हणजे कृष्ण गाण्यावर तो डान्स करत होता आणि तशी ऍक्टिंग देत होता. मग काय, कधी कृष्ण व्हायचा तर कधी श्रीच व्हायचा, कधी गोलू. तर सगळ्यांचा लाडका गोलू असं एन्जॉय करतोय. आणि इथे मी व्हॉइस ओव्हर का करते तेही सांगून टाकते, कारण की गाड्यामध्ये एवढा मोठा डीजे
सोडलेला आवाज होता आणि मला व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतो, याच्यामुळे मला इथे व्हॉइस ओव्हर करावं लागतं. तर ना बहीण भाऊ म्हणजे तनू, बोलू, वेदिका आणि ननू खूप यांनी मस्ती केली, खूप डान्स केला आणि भारी वाटतं यांना प्रवास करताना एकत्र. बऱ्याच दिवसानंतर एकत्र प्रवास. आता गाडीच काढली नाही 6 महिने झालं बाहेर, असं झालेलं. त्याच्यामुळं मुलांनाही भारी वाटत होतं. आणि आता तसंही जागरण गोंधळ आहे आणि एवढा लांबचा प्रवास. तर आहे ना बघा, ही व्हिडिओ करते आणि हिला म्हटलं चल मी तुला फेमस करून टाकते, टाक व्हिडिओ. ती बोलली नाही, फक्त मला व्हिडिओ बघायचा आहे बनवून आणि दाखवायचं आहे यांना कसं दिसतात. तर मी कुठं टाकणार नाही असं म्हणली, कारण की ती कम्फर्टेबल नाही त्यात. तर आहे ना हे बघा, तनू मला म्हणते मावशी तुम्ही तर काय जिथं जाईल तिथं व्हिडिओच करता आणि तुम्हाला व्हिडिओशिवाय सुचतं तरी काय, असं मला तनू बोलली. तर मी तिचं ते असं मनावर नाही घेतलेलं, कारण की आहे मी बनवते व्हिडिओ, पण मी माझे काम बनवते. आता असं वाटेल छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत मला असंच बोलतात, नुसता व्हिडिओ बनवते. पण ठीक आहे, मी काय माझा स्वार्थ आहे त्यात म्हणून मी बनवते. तर सूर्य आज चाललेला आणि आता आम्ही वाटार तर पास केले आणि वाटार आणि पुढे वाटार, फलटण आणि बारामती पास केला. पुढे बिबवन आलं आणि पुढे आलो. मग काय थोडंसं काहीतरी खायला घेतलं, म्हणजे भजे घेतले आणि सगळेजण जेवण केलं आणि घरी यायला रात्रीचे 12-1 वाजली. चलो हो मिलते हैं नेक्स्ट व्हिडिओ में.